ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। दिल्ली विधानसभेच्या निकालाचं महाकव्हरेज तुम्ही एबीपी माझावर पाहताय आणि या घडीची महत्त्वाची अपडेट अशी की मनीष सिसोदिया हे पिछाडीवर आहेत। त्यांना आघाडी मिळवता आलेली नाही। जंगपुरातून मनीष सिसोदिया पुन्हा एकदा पिछाडीवर जाताना दिसतायत। मोठे आरोप त्यांच्यावर झाले होते, त्यांना अटक करण्यात आलेली होती आणि ते सध्या पिछाडीवर आहेत। जंगपूर हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ नाही, पण सध्या ते जंगपूरमधून सुद्धा पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकदा आकडेवारीवर नजर टाकूया। आप 27 जागांवर आघाडीवर आहे, भाजप 43 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेसला कधी एका जागेवर आघाडी मिळते तर कधीतरी ती आघाडी पुन्हा काँग्रेस गमावताना आपल्याला दिसतंय। इतर पक्षांना अजूनही आपलं खातं उघडताना आलेलं नाहीये, त्यामुळे सध्या जे ट्रेंड्स आहेत ते काहीसे सेट होताना आपल्याला दिसतायत। भाजप 43 जागांवर आघाडीवर आहे, अर्थात दिल्ली विधानसभेची मॅजिक फिगर ही 36 ची आहे आणि तो 36चा आकडा भाजपनं केव्हाच पार केलाय, तर आपला तो आकडा अजूनही पार करता आलेला नाही। हे कल आहेत, अजूनही कोण विजयी झालाय कोण पराभूत झालाय याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। भाजप 43 जागांवर, आप 27 जागांवर आघाडीवर आहे। एक्झिट पोलचे अंदाज काहीसे खरे ठरताना दिसतायत आणि आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया। एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता